नगरच्या भाषणातील वक्तव्य आव्हाडांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे। शरद पवार यांनी अजितदादांना 4 वेळा वेडा बनवला असं आव्हाड म्हणाले, तर अजितदादा जे सांगत होते त्यावर आव्हाडांनी एक प्रकारे शिक्कामोर्तब केल्याचं तटकरे म्हणाले। जितेंद्र आव्हाड स्वतःच्याच वक्तव्यामुळे पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत। जितेंद्र आव्हाड हे वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असतात, अडचणीमध्ये त्यांना दिसतात आणि अशातच त्यांनी अहमदनगरच्या भाषणामध्ये एक वक्तव्य केलं आहे आणि त्यावरून आता तटकरेंनी निशाणा साधल्याचं पाहायला मिळतं। या ठिकाणी शरद पवारांनी अजितदादांना 4 वेळा वेडा बनवलं असं आव्हाडांनी म्हणाले होते आणि यावर आता अजितदादा जे सांगत होते त्यावर आव्हाडांनी शिक्कामोर्तब केल्याचं तटकरेंनी म्हटलेलं आहे। त्यामुळे जितेंद्र आव्हाड स्वतःच्याच वक्तव्यामुळे पुन्हा एकदा अडचणीत आल्याचं दिसतंय। त्यांच्या भाषणातले जे शब्द आहेत जे आपणही सुद्धा पाहू शकता, 4 वेळा साहेबांनी वेळ बनवला। जे आम्ही सांगत आलो एक वर्षभर की 14 असेल, 16 असेल, 19 असेल, 20, 22 असेल, राजीनामा दिला असेल, त्या वेळेला हे ठरलेलं होतं की भारतीय जनता पक्षावरती जायचं आणि निर्णय वरिष्ठ पातळीवरती झाला होता। हे जे आम्ही सांगत होतो त्याच्यावरती वेगळ्या भाषेत का होईना पण डॉक्टर साहेबांनी त्या ठिकाणी शिक्कामोर्तब केलंय, त्यांचा मी आभारी आहे। सत्य आज ना उद्या कधीतरी बाहेर येत असतं आणि बोलण्याच्या नादात माणसं कसं सत्य बोलतात त्याचं एक उत्तम पाहिजे उदाहरण म्हणजे परवाचं त्यांचं भाषण त्या ठिकाणी पाहायला मिळतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।